नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये मित्रांनो मैदानी चाचणी सीपी मुंबईचं इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। मित्रांनो, सीपी मुंबईचं कोणत्या तारखेपासून तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे मित्रांनो, आणि मुलींना बघा, दोन्ही मुलांचं आणि पुरुष आणि महिला यांचं दोघांचं मित्रांनो 11 तारखेपासूनच इथं मैदानी चाचणी सुरू होणार आहे सीपी मुंबईची, पण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार आहे। म्हणजे नायगावला सुरू होणार आहे आणि मारोळला, म्हणजे महिलांची वेगळ्या ठिकाणी आणि पुरुषांची वेगळ्या ठिकाणी, अशा प्रकारे एक पत्र जाहीर झालेलं आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या मैदानावर पुरुषांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे आणि कोणत्या मैदानावर महिलांची इथं मैदानी चाचणी सुरू होणार आहे मित्रांनो, कोणत्या तारखेपासून होणार आहे, किती दिवस मैदानी चाचणी चालणार आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। एक पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे सीपी मुंबईचं इथं मैदानी चाचणी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। मी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि जो हा आपला पत्र मित्रांनो, तो हा पत्र तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल। तर जेणेकरून मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता मित्रांनो। चला मित्रांनो, पुढे आपण आपल्या पत्राकडे, जो आपला मेन टॉपिक आहे त्याच्याकडे आपण वळूया। तर बघा, सर्वात पहिले बघा मित्रांनो, हा जो एक पत्र जाहीर झालेला आहे परिपत्र, त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, हा कधी जाहीर झालेला आहे तर हा 28 तारखेला जाहीर झालेला आहे बघा, 28 फेब्रुवारी 2026 ला। आजची तारीख मित्रांनो 29 आहे, म्हणजे कालच्या दिवशी हा परिपत्र इथं जाहीर झालेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये बघा विषय काय, विषय बघा, मुंबई पोलीस भरती 2024-25 अंतर्गत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत अशा प्रकारचं एक याच्यामध्ये एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो, मैदानी चाचणीसाठी बंदोबस्त लावण्यासाठी। त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे आता वेळापत्रक सारखंच दिलेलं आहे मित्रांनो, पूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे की प्रत्येक दिवसाला किती मुलं मुली बोलण्यात येणार आहे, संपूर्ण बघा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला मी पुढे सांगतोच बघा। तर बघा पुढे बघा, मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक बघा, दिनांक 11/2/2026, म्हणजेच मित्रांनो 11 फेब्रुवारीला मित्रांनो तुमची इथं 2026 ला 11 फेब्रुवारी 2026 ला मित्रांनो इथं मैदानी चाचणी तुमची सीपी मुंबईची इथं स्टार्ट होणार आहे, सुरुवात होणार आहे मित्रांनो। आणि सेम जागेवर मित्रांनो, सेम डेटवर म्हणजे 11 फेब्रुवारीला पुरुषांची पण मैदानी चाचणी सुरू होणार आहे आणि महिलांची पण सुरू होणार आहे, आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो। ते पण तुम्हाला मी पुढे दोन इथं मैदानी चाचणीचं जे ग्राउंड आहे मित्रांनो, ते त्यांची इथं सिलेक्शन झालेलं आहे। त्या दोन ग्राउंडचं इथं दोन्ही ग्राउंड बद्दल इथं माहिती सांगितलेली आहे की कोणत्या ग्राउंडवर मुलांना बोलवण्यात येणार नाही आणि कोणत्या ग्राउंडवर इथं महिलांना बोलवण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती पुढे देतोच तुम्हाला बघा। तर बघा, दिनांक चाचणीची मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे। तुमचं डाऊट क्लिअर झालं असेल बघा, घेण्यात प्रस्तावित आहे। पुढे बघा, त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील बघा, सर्वात पहिले एक ठिकाण आहे मित्रांनो, एक ग्राउंड आहे नायगावला, नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी होणार आहे बघा। म्हणजे नायगाव जे नायगाव मैदान आहे मित्रांनो, नायगावला जे पोलीस भरतीचं जे ग्राउंडचं जे मैदान आहे तिथं मित्रांनो महिलांची बघा, महिला उमेदवारांची इथं मैदानी चाचणी होणार आहे। कोणाची मित्रांनो? महिला उमेदवारांची इथं मैदानी चाचणी होणार मित्रांनो नायगावला। पुढे बघा, दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे। तसेच बघा, मारोळ बघा, एक मैदान आहे मित्रांनो मारोळ बघा, एक मैदान आहे मित्रांनो, मैदान ठिकाण मारोळ आहे। तर मारोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। म्हणजे मारोळला मित्रांनो, मारोळ ह्या मैदानावर इथं पुरुष उमेदवारांची घेणार आहे मैदानी चाचणी मित्रांनो, पुरुष, आणि नायगाव या मैदानावर महिलांची इथं मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो। आणि सेम तारखेला मित्रांनो 11 तारखेपासून, सेम 11 फेब्रुवारी पासून मित्रांनो 11/2/2026 पासून इथं मैदानी चाचणी सुरू होणार आहे। एकाच दिवशी म्हणजे 11 तारखेपासून सुरू होणार आहे, दोघांची, महिला आणि पुरुष, पण वेगवेगळ्या ठिकाणावर होणार आहे। आता हे डाऊट तुमचं क्लिअर झालं असेल की महिलांची कुठे होणार आहे आणि पुरुषांची कोणत्या ठिकाणी इथं मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो। पुढे बघा, पुढे याच्यामध्ये प्रतिदिन किती मुलं इथं उमेदवार बोलवण्यात येणार आहे, किती मुली बोलवण्यात येणार आहे, ते पण इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो बघा। तर मैदानी चाचणीकरिता नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला 2 दिवस प्रतिदिन बघा, सुरुवातीला 2 दिवस म्हणजे बघा, सुरुवातीला 2 दिवस म्हणजे मित्रांनो नायगावचं तुम्हाला सांगतोय महिलांचं। तर महिलांना मित्रांनो पहिले 11 तारखेला मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो, मग नंतर 12 तारखेला होणार आहे। म्हणजे 2 दिवस, सुरुवातीला जे 2 दिवस आहे मित्रांनो, त्या दोन्ही दिवशी मित्रांनो रोज तुम्हाला प्रतिदिन मित्रांनो इथं 2500 महिला बोलवण्यात येणार आहे। म्हणजेच इथं बघा, म्हणजेच 11 तारखेला 2500 बोलवण्यात येतील, मग 12 तारखेला 2500 येतील, मग नंतर जे पुढची जे पण तारीख आहे मित्रांनो, त्यांना मित्रांनो बघा महिला उमेदवार बोलवण्यात येतील। आणि त्यानंतर पुढची जे पण डेट आहे मित्रांनो, प्रतिदिन 5000 महिला उमेदवार बोलवण्यात येणार आहे। म्हणजे बघा, स्टार्टिंगला 11 तारखेला आणि 12 तारखेला फक्त प्रतिदिन, म्हणजे सुरुवातीला फक्त 2 दिवस फक्त 2500 आणि 2500 अशा 2500 मुली इथं बोलवण्यात येणार आहे मैदानी चाचणीला नायगावला। आणि नंतर मग 2 दिवस झाल्यानंतर, मैदानी चाचणीला 2 दिवस झाल्यानंतर मग तिसऱ्या दिवशीपासून मित्रांनो प्रतिदिन इथं 5000 बघा, प्रतिदिन 5000 महिला इथं बोलवण्यात येणार आहे। म्हणजे 13 तारखेपासून
5,000 महिला इथं बोलण्यात येतील मित्रांनो नायगावला मैदानी चाचणीसाठी. अशा प्रकारे ही होती मित्रांनो मैदानी चाचणी महिलांची. आता बघा पुरुषांचं पण इथं दिलेलं आहे प्रतिदिन किती पुरुष इथं बोलण्यात येणार आहे ते पण तुम्हाला एकदा सांगतो बघा. पुढे बघा बोलण्यात येणार आहे. पुढे बघा तसेच शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता मारोळ येथील बघा मारोळ तुम्हाला सांगितलं मारोळ येथील मारोळ येथील मैदानावर सुरुवातीला बघा पुरुषांना पहिल्या दिवशी म्हणजे सुरुवातीला मित्रांनो बघा सुरुवातीला म्हणजे एकच दिवस फक्त 11 फेब्रुवारीला 2500 पुरुष उमेदवारांना बोलण्यात येणार आहे. म्हणजे फक्त 11 तारखेला ज्या दिवशी सुरुवात होणार आहे त्या दिवशी फक्त 2500 मुलं इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो फिजिकलसाठी मैदानी चाचणीसाठी. नंतर मग 11 तारखेच्या नंतर मित्रांनो म्हणजे जसं की 11 तारखेच्या नंतर म्हणजे जसं की 12 तारखेपासून बघा 12 तारखेपासून म्हणजे त्यानंतर प्रतिदिवस उमेदवारांची संख्या वाढ करण्यात येईल आणि प्रतिदिन 9,000 उमेदवारांना बोलण्यात येणार आहे. म्हणजे फक्त 11 फेब्रुवारीलाच फक्त 2500 मुलं बोलण्यात येतील. मग नंतर 12 फेब्रुवारीपासून प्रतिदिन 9,000 उमेदवार इथं बोलण्यात येणार आहे मैदानी चाचणीसाठी. अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा यास्तव त्या अनुषंगाने मैदानावर आवश्यकतेनुसार आपण बंदोबस्तकरिता किती मनुष्यबळ लागणार ह्या ठिकाणी हे आता हे पोलिसांसाठी इंस्ट्रक्शन दिलेलं आहे. हे काय आपण वाचू नाही पण अशा प्रकारचं इथं तुम्हाला पूर्ण एकदम वेळापत्रक दिलेलं आहे की कोणत्या दिवशी किती मुलं बोलण्यात येणार आहे आणि प्रतिदिन किती मुलं इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो. महिलांची वेगळी माहिती दिलेली आहे आणि पुरुषांची इथं वेगवेगळ्या ठिकाणावर इथं माहिती दिलेली मित्रांनो की कोणकोणत्या ठिकाणावर त्यांची इथं मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. मी आशा करतोय तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल आणि अजून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती घेऊन येणार आहे. त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर या व्हिडिओला पण नक्की काय करा मित्रांनो लाईक करून घ्या मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.